पुढचा हाफ पार्ट तुम्हाला कसं काय समजेल? तुम्ही लास्ट पार्ट थोडंसं पाहिला नाही, थोडंसं रिवाइज नाही केला तर कसं समजणार आहे? ओके, आपण परत एकदा रिवाइज करूया इन शॉर्ट. Mark your presentive first, everyone. ओंकार न्यू स्टुडंट आहे का? एक दोन क्लासेस केलेत ना मला वाटतं तू, ओंकार. तू मेन्शन नाही केलेलं, इंग्लिश मीडियम और सेमी इंग्लिश और मराठी मीडियम. Pay attention, everyone. Anytime I will call out your name for reading. Okay? Normally 3-4 students नेहमी अलर्ट असतात. What about others? बऱ्याच वेळा मी नाव अनाऊन्स करते तुमचं, पण तुम्ही ऑनलाईन नसता किंवा तुम्हाला आवाज येत नाही. सगळ्यांनी कॉन्सन्ट्रेट करायचंय, म्हणजे रिडिंगचा कुठला पार्ट चालू आहे ते तुमच्या लक्षात येईल. ओके. इन शॉर्ट रिव्हिजन तर आपण करतच असतो, पण तुम्ही सुद्धा रीड करणं तेवढंच गरजेचं आहे. क्लास चालू व्हायच्या आधी जरी तुम्ही हाफ एन आवर मागचा पार्ट थोडासा रिवाइज केला तरी तो तुम्हाला पुढचा लेसन आहे तो इझी जाणार आहे समजायला. ओके. द एक्सपान्शन ऑफ द मराठा पॉवर, म्हणजे मराठ्यांचा सत्ता विस्तार. मराठी हे जे मराठा पॉवर होती, मराठी सत्ता, त्यांचा विस्तार कसा झाला. तर महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशामध्ये त्यांचा हळूहळू विस्तार होत गेला. तर तो कसा होतोय तो आपण लर्न करतोय ह्या लेसन मध्ये. तर हे जे शाहू होते, संभाजी महाराजांचे पुत्र, ते औरंगजेबाच्या कैदेमध्ये होते. औरंगजेबाचा मुलगा जो आहे आजमशहा, प्रिन्स आजमशहा होता, त्याच्या कैदेमध्ये होते. कोण तर प्रिन्स शाहू महाराज, संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज. आपण लास्ट लेसन मध्ये लर्न केलं होतं की संभाजी महाराजांनंतर राजाराम महाराज जे होते ते छत्रपती झाले. म्हणजे त्याच इरामध्ये 2 छत्रपती होऊन गेले, संभाजी पण आणि त्यांचे ब्रदर राजाराम महाराज पण. आणि राजाराम महाराजांची वाईफ होती महाराणी ताराबाई आणि संभाजी महाराजांची येसूबाई. तर ताराबाईंचे जे पुत्र होते शिवाजी 2 आणि अजून एक होते मला वाटतं, शिवाजी सन ऑफ ताराबाई आणि संभाजी सन ऑफ राजसबाई. म्हणजे राजाराम महाराजांच्या 2 पत्नी असतील, त्याच्यामुळे राजसबाईंचा सन जो होता, मुलगा होता तो संभाजी, आणि ताराबाईंचा स्वतःचा मुलगा कोण होता तर शिवाजी. आपण शिवाजी 2 पाहिलं होतं. तर मग शिवाजी 2 ला हे शाहू महाराज आणि शिवाजी 2 यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होती. ताराबाईंना वाटत होतं की शिवाजी 2 यांनी दुसरा शिवाजी जे आहेत तर त्याने छत्रपती बनावं, आणि शाहू महाराजांना वाटत होतं की मी छत्रपती बनावं, कारण संभाजी महाराजांचा पुत्र मी आहे. तर त्या दोघांमध्ये थोडंसं हे असायचं, कॉम्प्लिकेशन्स होते. तर मग शाहू महाराजांना
रिलीज करायचं. म्हणजे आदमशहाने ठरवलं की शाहू महाराजांना सोडून द्यायचं. म्हणजे त्यामुळे मग ह्या दोघांमध्ये भांडण होतील आणि मग त्याचा फायदा आपल्याला घेता येईल. मराठ्यांवर स्वारी करता येईल, त्यांच्यावरती हल्ला करता येईल आणि मग मराठ्यांवर आक्रमण करून आपण त्यांना हरवू शकू. म्हणून शाहू महाराज आणि ताराबाईंमध्ये थोडक्यात वादविवाद निर्माण करायचे. यासाठी त्यांनी शाहू महाराजांना रिलीज केलं, म्हणजे सोडून दिलं. तर मग जेव्हा शाहू महाराजांना सोडलं त्यावेळेला त्यांनी ताराबाईंसोबत छोटंसं युद्ध केलं. महाराणी ताराबाई अँड शाहू महाराज फॉट अ बॅटल ॲट खेड ऑन द बँक ऑफ भीमा. भीमा नदीच्या काठी त्यांचं छोटंसं युद्ध झालं. त्याच्यामध्ये शाहू महाराज वोन द बॅटल, म्हणजे त्यांचा विजय झाला शाहू महाराजांचा. आणि साताऱ्याच्या गादीवरती शाहू महाराज बसले. म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये 2 कॅपिटल्स होते, 2 राजधान्या होत्या, सातारा आणि कोल्हापूर. तर कोल्हापूर साईडला ताराबाईंनी त्यांचा जो मुलगा होता शिवाजी याला राजा बनवलं, छत्रपती, पन्हाळ्याचा छत्रपती. आणि इकडे साताऱ्यामध्ये शाहू महाराज छत्रपती बनले. आता शाहू महाराज जे होते ते आजमशहाच्या कैदेमध्ये होते. आपण पाहिलं होतं. त्यांना Ma'am, voice is not coming. Ma'am, voice is not coming. मुघलांना व्हॉइस इज ब्रेकिंग. ओके, परत एकदा क्लास लिव्ह करते मी आणि जॉईन करते. ओके ओके. Am I audible now? ओके, तर रिव्हिजनच चालू आहे आपलं. तर मी स्क्रीन नंतर शेअर करते. तर म्हणजे हे मुघलांना आता कसं फेस करायचं हे शाहू महाराजांना चांगलं माहिती होतं त्यावेळेला. कारण ते त्यांचा बराचसा काळ मुघलांसोबत गेला होता, कारण ते मुघलांच्या कैदेमध्ये होते. त्याच्यानंतर बालाजी विश्वनाथ आले. बालाजी विश्वनाथ कोण होते, तर शाहू महाराजांनी त्यांना पेशवा म्हणून अपॉइंट केलं होतं. म्हणजे हेल्पर्स, जसे सहकारी असतात त्यांचे, सरदार वगैरे असतात, तसंच पेशवा एक पदवी होती. आणि पेशवा म्हणून बालाजी विश्वनाथांना त्यांनी जॉईन करून घेतलं होतं. बालाजी विश्वनाथ जे होते ते फार एक्सपिरियन्स्ड होते, खूप हुशार होते. मग त्यांनी खूप सगळ्या सरदारांना शाहू महाराजांना जॉईन करून घेतलं. म्हणजे शाहू महाराजां हेच राजा झाले पाहिजेत. शिवाजी, जे छोटा शिवाजी होते, शिवाजी त्यांच्यापेक्षा शाहू महाराज कसे योग्य आहेत राजा बनण्यासाठी. आणि हे सगळं त्यांनी कन्व्हिन्स केलं होतं बाकीच्या सरदारांना. आता कान्होजी आंग्रे हा ताराबाईंच्या बाजूने अटॅक करण्यासाठी आला. म्हणजे ताराबाईंचा सरदार होता तो आणि शाहू महाराजांवर अटॅक करण्यासाठी आला. पण बालाजी विश्वनाथांनी कान्होजी आंग्रेला सुद्धा शाहू महाराजांच्या साईडने करून घेतलं होतं.
त्याच्यानंतर बालाजी विश्वनाथ जे होते त्यांनी चौथाई आणि सरदेशमुखी राईट्स म्हणजे चौथाई आणि सरदेशमुखीचे हक्क आपल्याकडे मिळवले होते. मुघलांच्या ताब्यातून ते आपल्याकडे घेतले होते. तर हे त्यांनी सय्यद ब्रदर्स म्हणजे मुघलांमध्ये सुद्धा कन्फ्युजन, बिकरिंग म्हणजे दुही त्यांच्यामध्ये सुद्धा फूट पडली होती. मुघलांमध्ये सुद्धा हे जे सगळे मुघल होते त्यांच्यामध्ये सुद्धा आता एकी नव्हती राहिली. सगळ्यांनाच सत्ता पाहिजे होती. त्याचप्रमाणे सय्यद ब्रदर्स होते, अब्दुल्ला हसन, हुसेन अली या सगळ्यांमध्ये सुद्धा कन्फ्युजन आणि दुही निर्माण झाली होती. मग त्या लोकांना सोबत घेऊन, या मुघलांना सोबत घेऊन हे जे आहेत बालाजी विश्वनाथ त्यांनी हे जे चौथाई आणि सरदेशमुखी अधिकार होते ते आपल्याकडे करून घेतले. चौथाई म्हणजे 1/4 पार्ट ऑफ द ह्याचा रेव्हेन्यू अँड सरदेशमुखी मीन्स 1/10 पार्ट ऑफ द रेव्हेन्यू म्हणजे लोकांना जे काही उत्पन्न मिळतं शेतामधून किंवा त्यांचा उद्योगधंदा जो असेल त्याच्यामधून जे उत्पन्न मिळतं त्याच्यातला 1/4 आणि 1/10 पार्ट हा गव्हर्नमेंटला द्यायचा असतो. गव्हर्नमेंट मीन्स आता आपण गव्हर्नमेंटला देतो पण त्यावेळी राजाला द्यावं लागायचं. तर मग ते अधिकार बालाजी विश्वनाथांनी शाहू महाराजांना मिळवून दिले होते. मग त्याच्यानंतर बालाजी विश्वनाथ जेव्हा त्यांची डेथ झाली त्याच्यानंतर बाजीराव फर्स्ट जे होते, बाजीराव वन जे होते ते पेशवा बनले. सॉरी. आणि त्यांनी सुद्धा मराठा पॉवर एक्सपांड करायचं खूप मोठं कार्य केलं होतं. 20 इयर्स त्यांनी मराठा पॉवर एक्सपांड करायचं काम केलं. त्याच्यानंतर त्यांनी निजाम जो आहे त्याला पालखेडमध्ये हरवण्याचं काम केलं. म्हणजे हा जो निजाम होता त्याला हे मराठ्यांना जे मिळाले होते चौथाई आणि सरदेशमुखी हे अधिकार जे मिळाले होते ते त्याला मान्य नव्हते. म्हणून मग निजामने काय केलं, आपल्यावरती आक्रमण केलं. म्हणजेच फारुख शेर जो होता मुघलांचा एम्पेरर, फारुख शेर जो होता म्हणजेच तो निजाम होता, हा सुभेदार होता डेक्कनचा आणि तो निजाम होता. तर त्याने आपल्यावरती हल्ला केला, मराठ्यांवरती हल्ला केला. आणि मग त्याच्यामध्ये निजामचा पालखेड येथे हे जे बाजीराव होते त्यांना हरवलं होतं. आणि निजाम ऍक्सेप्टेड द मराठा राईट टू कलेक्ट चौथाई अँड सरदेशमुखी. आणि मग त्याने तो जो पहिले ऍक्सेप्ट करत नव्हता अधिकार मिळाले पाहिजे चौथाई सरदेशमुखीचे, तर ऍक्सेप्ट केले होते कारण तो त्या लढाईमध्ये हरला होता. As the Mughal power had become weak, Bajirao knew that there was more scope to expand the empire towards northern side. आता मुघल पॉवर जी आहे ती वरचेवर वीक होत चालली होती. त्यामुळे आता बाजीरावांना चांगलं माहिती होतं की आता हे जे आपलं मराठा पॉवर आहे ती आपण आता एक्सपांड करू शकतो, मराठा एम्पायर एक्सपांड करू शकतो नॉर्दर्न साईडला म्हणजे उत्तरेकडे. महाराष्ट्राच्या वरचा जो भाग आहे तिकडे आपण म्हणजे मराठी पॉवर जी आहे ती आता एक्सपांड करू शकतो. सो शाहू महाराज सपोर्टेड हिज पॉलिसी. त्यामुळे मग शाहू महाराजांनी सुद्धा त्यांना सपोर्ट केला, बाजीरावांना सपोर्ट केला. ओके, नेक्स्ट पार्ट आहे माळवा. तर मध्य प्रदेशामध्ये त्यांनी कसे स्वारी केली वगैरे ते पाहायचं आपल्याला. माळवा, बुंदेलखंड हे सगळे मध्य प्रदेश मधले ठिकाण आहेत. भोपाळ सुद्धा मध्य प्रदेशमध्ये आहे. तर हे सगळे महाराष्ट्राच्या वरती म्हणजे नॉर्थ साईडला येतं मध्य प्रदेश. आणि त्या मध्य प्रदेशातली ही काही ठिकाणं आहेत ती कशी आपल्या ताब्यात घेतली बाजीरावांनी. त्याच्यानंतर पोर्तुगीजांना कसं हरवलं आणि नंतर डेथ ऑफ बाजीरावांचा मृत्यू कसा झाला. So who will read next part? New students, any new student? दीपिका, आदिती, प्रद्युम्न नेहमीच तयार असतात. धनश्री, ओके धनश्री रीड कर. Yes, ma'am. I'm from which
तुमचं लक्ष नाहीये का स्टुडंट? Ma'am, from Malwa, no? येस. Malwa. Malwa is today's Madhya Pradesh was the part of Mughal Empire. Bajirao sent Marao Holkar, Ranoji Shinde and Uddaji Pawar under the leadership of his brother Chimmaji Appa to Malwa. There they strengthened the post. स्ट्रेंथन्ड. Strengthened the posts. Bundelkhand. Bundelkhand means some part of today's Madhya Pradesh and Uttar Pradesh areas around Jhansi, Panna and Sagar. King Chhatrasal had established his own kingdom in Bundelkhand. The Mughal Subedar Muhammad Khan Bangush of Allahabad attacked Bundelkhand and defeated Chhatrastal. Chhatrastal, ma'am, what is that? छत्रसाल. अपील. Chhatrasal appealed to Bajirao for help. Bajirao took a large army and went the Bundelkhand. He defeated Bangush. Chhatrastal honored Bajirao. This is how Marathas established their supremacy in Malwa and Bundelkhand. Bajirao demanded from the emperor of office of the Subedar of Malwa. As the emperor declined this demand, Bajirao marched on Delhi in 1737 century. The Mughals were taken by surprise. Do you know? Chhatrasal wrote a letter to Bajirao in that he wrote, "जो गत आह जगेंद्र की वह गत आई है आज, बाजी जान बुंदेल की बाजी राखे लाज." My situation is like the elephant whose leg is catched by the crocodile. You are the only one who can save me. The Battle of Bhopal. The Emperor. ओके वेट धनश्री. ओके, तर आपण पाहिलं की हे जे बाजीराव आहेत पहिले खूप पराक्रम केले, त्याच्यानंतर आले बाजीराव फर्स्ट जे आहेत त्यांनी काय काय कामगिरी केली. तर फर्स्ट आपण पाहिली लास्ट लेक्चरमध्ये, तर निजामला त्यांनी पालखेडमध्ये डिफीट केलं होतं, म्हणजे निजामांचा पराभव केला होता. फारुखशियरचा जो सुभेदार होता निजामांचा, त्याचा पराभव केला होता त्यांनी. त्याच्यानंतर त्यांनी माळव्यामध्ये काय कामगिरी केली आणि बुंदेलखंडमध्ये काय केली. तर मालवा इन टुडेज मध्य प्रदेश वॉज द पार्ट ऑफ मुघल एम्पायर. त्यावेळेला जो मध्य प्रदेश मधला माळवा हे ठिकाण होतं ते मुघलांच्या ताब्यात होतं. बाजीराव सेंट मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे आणि उदाजी पवार अंडर द लिडरशिप ऑफ हिज ब्रदर चिमाजी अप्पा टू माळवा. तर बाजीरावांचे जे भाऊ होते चिमाजी अप्पा आणि हे बाकीचे साथीदार आहेत त्यांना घेऊन मग हे जे होळकर, मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, उदाजी पवार हे सगळेजण मिळून माळव्यावरती त्यांनी हल्ला केला. देअर दे स्ट्रेंथन द पोस्ट आणि माळवामध्ये त्यांनी ते ठिकाण जिंकून घेतलं. बुंदेलखंड. आता बुंदेलखंड, माळवा त्यांनी जिंकून घेतला, त्याच्यानंतर आला बुंदेलखंड. बुंदेलखंड मीन्स सम पार्ट ऑफ टुडेज मध्य प्रदेश अँड उत्तर प्रदेश. तर उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशामध्ये दोघांच्या बाउंड्रीवरती बुंदेलखंड हे येतं. बुंदेलखंड नावाचं ठिकाण येतं. एरियाज अराउंड झांसी, पाना अँड सागर. तर बुंदेलखंडच्या आजूबाजूला झाशी आहे, पन्ना आहे आणि सागर आहे. ही ठिकाणं आहेत, तिकडची ठिकाणे आहेत. ऍक्च्युली ही मध्य प्रदेशातली ठिकाणे आहेत.
किंग छत्रसाल हॅड इस्टॅब्लिश्ड हिज ओन किंगडम इन बुंदेलखंड. आणि बुंदेलखंड मध्ये आता महाराष्ट्रामध्ये जशी शिवाजी महाराजांची सत्ता होती तसंच बुंदेलखंड म्हणजे मध्य प्रदेशमध्ये छत्रसाल राजा राहत होता. तिथला राजा होता छत्रसाल. तर छत्रसाल जो होता तो तिथे राज्य करत होता बुंदेलखंड मध्ये, मध्य प्रदेशामधल्या बुंदेलखंड मध्ये. द मुघल सुभेदार मोहम्मद खान बंगुश ऑफ अलाहाबाद अटॅक बुंदेलखंड अँड हॅड डिफिटेड छत्रसाल. मग जेव्हा छत्रसाल राजा राज्य करत होता त्यावेळेला मुघलांचा जो सुभेदार आहे मोहम्मद खान बांगुश त्याने अलाहाबादला अटॅक केला. अलाहाबादचा तो सुभेदार होता आणि त्याने बुंदेलखंड वरती अटॅक केला. मुघलांनी अटॅक केला आणि छत्रसाल राजाला हरवलं. आणि मग हे जेव्हा युद्ध चालू होत होतं आणि छत्रसाल राजाला समजलं की आता आपली हार होते त्यावेळेला त्यांनी बाजीरावाला हेल्पसाठी अपील केलं होतं. म्हणजे त्यांना रिक्वेस्ट केली होती. छत्रसाल अपील टू बाजीराव फॉर हेल्प, म्हणजे छत्रसालांनी बाजीरावांकडे हेल्प मागितली कारण की ते युद्धामध्ये आता हरू लागले होते. त्यामुळे बाजीराव टूक अ लार्ज आर्मी अँड वेंट टू बुंदेलखंड. बाजीरावांनी खूप मोठं सैन्य घेतलं आपल्यासोबत आणि बुंदेलखंडला गेले. ही डिफिटेड बांगुश. छत्रसाल ओनर्ड बाजीराव. मग आणि त्यांनी काय केलं, बांगुशला हरवलं. बाजीरावांनी बांगुशला हरवलं. सो छत्रसाल ओनर्ड बाजीराव. छत्रसाल राजा जो होता मध्य प्रदेशचा त्यांनी काय केलं, बाजीरावांचा सत्कार केला, सन्मान दिला त्यांना. ऑनर केलं म्हणजे सन्मान दिला. दिस इज हाऊ मराठाज इस्टॅब्लिश देअर सुप्रीमसी इन माळवा अँड बुंदेलखंड. अशा प्रकारे मराठ्यांनी आपलं वर्चस्व जे आहे, आता बांगुशला हरवण्यास मदत केली म्हणजे आता तिथे मराठ्यांचं वर्चस्व स्थापन झालं बुंदेलखंड मध्ये सुद्धा. आणि माळव्याला तर तिथे त्यांनी हरवलंच होतं. तर माळवा आणि बुंदेलखंड आता इथे आता मराठ्यांचं वर्चस्व आलं होतं. एकदा कुठली लढाई जिंकली की तिथे म्हणजे ज्यांनी लढाई जिंकली त्याचं वर्चस्व असायचं त्या काळामध्ये. तर मग त्याच्यामुळे मराठ्यांनी जरी हेल्प केली ह्याला छत्रसालला तरी सुद्धा मराठ्यांमुळे ते युद्ध जिंकले होते. त्याच्यामुळे मग वर्चस्व तिथे मराठ्यांचं स्थापन झालं. ओके, समजते स्टुडंट्स? ओके. बाजीराव डिमांडेड फ्रॉम द एम्पेरर द ऑफिस ऑफ सुभेदार ऑफ मालवा. तर ऍज द एम्पेरर डिक्लाइन हिज डिमांड, बाजीराव मार्च ऑन दिल्ली in 1737 CE. The Mughals were taken by surprise. तर हा जो मुघल होता, हे जे ऑफिस जे होतं म्हणजे सुभेदारांचं कार्यालय जे होतं मुख्य माळव्यामधलं, तर ते बाजीरावांनी त्याची डिमांड केली होती. ते बाजीरावांना पाहिजे होतं. पण बाजीरावांची ही जी डिमांड आहे, ही मागणी जी आहे ती एम्पेरर जो होता औरंगजेबाचा पुत्र होता. म्हणजे औरंगजेबाचा तर मृत्यू झाला होता. मग पुढचे जे मुघल होते, जे कोणी राजा असेल तर त्याने ते अमान्य केलं होतं. त्याची ती डिमांड ऍग्री नव्हती केली. मग बाजीरावांनी दिल्लीवरती चाल केली 1737 मध्ये आणि मुघलांना धक्का दिला. मुघल वेअर टेकन बाय सरप्राईज म्हणजे मुघलांना त्यांच्यावरती आक्रमण करून अटॅक करून त्यांना सरप्राईज केलं होतं. छत्रसाल रोट अ लेटर टू बाजीराव म्हणजे छत्रसालांनी बाजीरावांना हेल्प मागितली होती. आपण पाहिलं की बुंदेलखंड जेव्हा हरत होता त्यावेळेला छत्रसालांनी एक लेटर पाठवलं बाजीरावांना आणि त्याच्यामध्ये ते काय लिहिलं होतं त्यांनी, जो गत आह गजेंद्र की वह गत आई हे आज. गजेंद्र म्हणजे हत्ती. तर हत्तीची जी गत होते कधी कधी तशी माझी आज झालेली आहे. बाजी जान बुंदेल की बाजी रखो लाज. म्हणजे बुंदेलची जान जी आहे, जानची बाजी ती आता सध्या अडचणीमध्ये आहे. तर बाजी म्हणजे बाजीराव ना, बाजी रखो लाज म्हणजे ते बाजीरावांना सांगतायत की तुम्हीच आमची म्हणजे लाज ठेवा किंवा आम्हाला वाचवा, सेव्ह करा, सेव्ह अस. माय सिच्युएशन इज लाईक द एलिफंट हुज लेग इज इन कॉट बाय द क्रोकोडाईल. म्हणजे माझी आज अशी परिस्थिती आहे की मी हत्ती आहे, म्हणजे स्वतःला हत्ती समजतात ते. मी हत्ती आहे आणि माझा पाय
मगरीच्या तोंडामध्ये अडकलेला आहे, क्रोकोडाईलच्या माउथ मध्ये अडकलाय. यू आर द ओनली वन हु कॅन सेव्ह मी. तुम्ही एकटेच आहात जे मला मदत करू शकता, असं अशा प्रकारचं लेटर त्यांनी बाजीरावांना पाठवलं होतं. आता आपण मटेरियल सोर्सेस वगैरे पाहिले होते है ना, जे हिस्ट्री लिहून ठेवली होती. तर सोर्सेस ऑफ हिस्ट्री मध्ये म्हणजे ह्या गोष्टी सापडतात आपल्याला. हे लेटर्स लिहिलेले असतील राजांनी एकमेकांना, तर हे ओल्ड लेटर्स कुठे ना कुठे सापडलेले असतात आणि मग ते डू यू नो किंवा याच्यामध्ये आपल्याला ते दिसतात कुठल्या कुठल्या ग्रंथांमध्ये, किंवा पूर्वीच्या राजाच्या दरबारात जे लेखक असत, रायटर असत, त्यांनी या गोष्टी लिहून ठेवलेल्या असत, ते आता आपल्याला सापडतात. म्हणजे सोर्सेस ऑफ हिस्ट्री म्हणजे इतिहासाची जी साधने आहेत त्याच्यामध्ये त्या सगळ्या सेव्ह करून ठेवलेल्या असतात. द बॅटल ऑफ भोपाल. तेजल, Yes, teacher. रीड कर नेक्स्ट पार्ट. भोपाळची लढाई. बाजीरावच्या स्वारीमुळे बादशाला अस्वस्थ झाला. त्याने निजामशाला दिल्लीच्या रक्षणासाठी बोलवून घेतले. प्रचंड फौजेनीस निजाम बाजीरावाविरुद्ध चालून गेला. बाजीरावाने भोपळा येथे त्याचे पराभव केले. भोपळा नाही, भोपाल. ओके. भोपाल येथे त्याचे पराभव केले. निजामाने मराठ्यांना मालव्याच्या सुभेदारीची सनद बादशाह मिळून मान्य केले. पोर्तुगीजांचा पराभव. कोकण किनारपट्टीवरील वसई आणि ठाणे हे भाग पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. पोर्तुगीज सत्ताधीर प्रजेवर गुलाम करत बाजीरावाने आपला भाऊ चिमाजी आप्पा यांस त्याने पारिपत्य करण्यासाठी पाठवले. त्याने ठाणे व आसपासचा प्रदेश जिंकून घेतला. त्यानंतर इसवी सन 1739 मध्ये त्याने वसईच्या किल्ल्यावर वेढा घातला. तो किल्ला अतिशय मजबूत होता. पोर्तुगीजांजवळ प्रभावी तोफा होत्या, तरीही चिमाजी आप्पाने चिकाटीने वेढा चालून पोर्तुगीजांना शरण येण्यास भाग पाडले. त्यामुळे वसईचा किल्ला व पोर्तुगीजांचा बराचसाच मुलूक मराठ्यांच्या ताब्यात आला. ओके. द बॅटल ऑफ भोपाल म्हणजे भोपालची लढाई. जे छोट्या ठिकाणी होत असत ते बॅटल म्हणलं जात त्यांना. म्हणजे छोटं जे युद्ध होतं त्याला बॅटल, लढाई, छोटीशी लढाई. आणि वॉर जे असायचं ते खूप मोठी लढाई असायची वॉर मध्ये. म्हणजे पॉवरफुल आर्टिलरी वगैरे, तोफा वगैरे त्याच्यामध्ये युज व्हायच्या. तर ते असायचं वॉर. आणि बॅटल ऑफ भोपाल म्हणजे भोपालमध्ये एक लढाई झाली. द एम्पेरर फेल्ट अनइझी ऑन अकाउंट ऑफ बाजीराव दिल्ली एक्सपिडिशन. म्हणजे आता बाजीरावांचं मान्य केलं नाही. ते आपण पाहिलं की बाजीरावांना ऑफिस पाहिजे होतं सुभेदाराचं, माळव्याचं. तर ते डिमांड त्यांची मान्य न केल्यामुळे मुघलांच्या दिल्लीवरती त्यांनी स्वारी केली होती. सो
एम्परर फेल्ट अनएझी ऑन अकाउंट ऑफ बाजीराव दिल्ली एक्सपिडिशन. म्हणजे हा जो एम्पेरर होता, मुघलांचा सम्राट होता, तो आता अस्वस्थ झाला होता बाजीरावांच्या एक्सपेडिशन म्हणजे स्वारीमुळे. आक्रमण केलं, जो हल्ला केला त्याच्यामुळे तो आता अस्वस्थ झाला होता, अनइझी झाला होता. सो ही इन्व्हायटेड द निजाम टू प्रोटेक्ट दिल्ली. सो त्याने काय केलं, निजामाला हेल्प मागितली. जसं छत्रसाल राजाने यांची हेल्प मागितली बाजीरावांची, तसं आता एम्पेररने काय केलं, निजामची हेल्प मागितली. निजाम मार्च अगेन्स्ट बाजीराव विथ हिज ह्यूज आर्मी. आणि बाजीरावांच्या विरोधात निजाम जो होता त्याने तो चालून आला. म्हणजे खूप सगळी ह्यूज आर्मी घेऊन, खूप सगळं सैन्य घेऊन तो जो निजाम आहे तो बाजीरावांच्या विरोधात त्याने चाल केली. बाजीराव डिफिटेड हिम ॲट भोपाळ. आणि तिथे सुद्धा बाजीरावांचा निजामाचा पराभव केला बाजीरावांनी. भोपालमध्ये एवढं मोठं सैन्य घेऊन आलं निजाम, तरी सुद्धा त्या निजामाचा पराभव बाजीरावांनी केला. म्हणजे किती पराक्रमी शूरवीर होते बघा बाजीराव. बाजीराव पेशवे जे होते ते अत्यंत पराक्रमी होते, खूप शूरवीर होते. त्यांनी माळव्याची लढाई, बुंदेलखंडची लढाई, आणि मुघलांचं सैन्य, मुघल खूप पॉवरफुल होते, त्यांचं सैन्य पण खूप जास्त होतं, तरी सुद्धा त्यांनी हरवलं आणि भोपाळ सुद्धा आपल्या ताब्यात घेतलं. निजाम अग्रीड टू सिक्युअर द सनद ऑफ माळवा सुभेदारी फॉर द मराठाज फ्रॉम द बादशाह. सो मग निजामाला सुद्धा अग्री करावं लागलं की माळव्याची जी सनद आहे तर ती मराठ्यांकडेच राहील. म्हणजे माळव्याचे अधिकार आहेत वरती, ज्याच्यासाठी त्यांनी दिल्लीला हल्ला केला होता बाजीरावांनी, सुभेदार ऑफिस ऑफ द सुभेदार ऑफ माळवा. तर त्याच्यासाठी ती जी सनद आहे, म्हणजे सनद म्हणजे काय, ते अधिकार असतात सगळे, ते अधिकार सगळे सुभेदारीचे अधिकार सगळे माळव्याचे यांना मिळावेत, बाजीरावांना मिळावेत, असं त्याने मान्य केलं निजामाने. म्हणजे माळव्याच्या प्रदेशात कसा कारभार चालला पाहिजे, तिथला जे रेव्हेन्यू आहे म्हणजे तिथला कर तो कुणी घेतला पाहिजे, हे सगळे अधिकार असतात. तिथलं शासन चालवायचं कसं, याचे सगळे रूल्स असतात. आपलं जसं संविधान सिविक्स मध्ये आपण बघतो, सिविक्स लर्न करता सगळे तुम्ही, सिविक्सचे लेसन लर्न केलेत का तुम्ही? सिविक्स करता तुम्ही लर्न? ओके, दुसरे टीचर शिकवत असतील ना सिविक्स? तर आपले कॉन्स्टिट्यूशन मध्ये सुद्धा खूप सगळे रूल्स दिलेले आहेत की आपल्या भारतामध्ये रूल्स काय काय फॉलो केले पाहिजेत, लोकांनी पाहिजेत, किंवा गव्हर्नमेंटने कोणते रूल फॉलो केले पाहिजेत. तर स्नेहा वजेकर, महिका, तुम्ही लर्न नाही केलं का सिविक्स? दुसरे टीचर घेत नाही का तुमचं? ओके ओके, मी मॅमशी बोलते, आपल्याला सिविक्स पण लर्न करायला पाहिजे. अच्छा, स्कूलमध्ये केलं. ओके, आपण तर सिविक्स मध्ये काय असतं, कॉन्स्टिट्यूशन असतं. बाबासाहेब आंबेडकर आहेत, त्यांनी संविधान लिहून ठेवलंय, कॉन्स्टिट्यूशन. तर याच्यामध्ये सगळे आपले अधिकार, लोकांचे अधिकार, त्याचबरोबर लोकांची कर्तव्य काय, ड्युटी काय आहे लोकांची, आणि त्यांचे अधिकार काय आहे. त्याचप्रमाणे गव्हर्नमेंटने लोकांना कसं रूल केलं पाहिजे, काय रूल असले पाहिजेत, गव्हर्नमेंटनी आपल्या सामान्य जनतेसाठी, पब्लिकसाठी काय काय केलं पाहिजे, हे सगळं कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहून ठेवलेलं आहे. आणि हे कॉन्स्टिट्यूशन कोणी बनवलं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. तर तसंच म्हणजे हे जे सगळे रूल बुक असते त्यालाच आपण सनद म्हणू शकतो, त्या भाषेमध्ये, त्या काळाच्या भाषेमध्ये सनद. तर ती माळव्याचे जे अधिकार आहेत सगळे ते आता बाजीरावांना मिळाले होते. द डिफीट ऑफ पोर्तुगीज. आता पोर्तुगीजांना कसं हरवलं? द टेरिटरीज ऑफ वसई अँड ठाणे ऑन द कोकण कोस्ट वेअर इन पोझेशन ऑफ पोर्तुगीज. तर वसई आणि ठाणे हे जे भाग होते कोकणामधले, ठाणे आणि वसईचा भाग, महाराष्ट्राची
कोकण साईड माहित असेल तुम्हाला, तर कोकण साईडला वसई आहे, मुंबईजवळ वसई, ठाणे हे जे भाग आहेत ते पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. द पोर्तुगीज रूलर्स ऑपरेस्ड देअर सब्जेक्ट. ऑपरेस्ड म्हणजे त्यांची जी प्रजा होती पोर्तुगीजांची, ते त्या जनतेला खूप त्रास देत असत, ऑपरेस करत असत. बाजीराव सेंट हिज ब्रदर चिमाजी अप्पा टू सबड्यू द पोर्तुगीज. परत मग बाजीरावांनी चिमाजी अप्पांना, त्यांचे जे भाऊ होते चिमाजी अप्पा, त्यांना पोर्तुगीजांशी लढा देण्यासाठी, त्यांना हरवण्यासाठी पाठवलं. चिमाजी कॉन्क्युअर्ड ठाणे अँड द ऍडजेसंट एरिया. चिमाजी जे आहेत त्यांनी ठाणे आणि जवळपासचा एरिया आहे तो जिंकून घेतला. पोर्तुगीजांच्या आसपास म्हणजे त्यांचे वसई, ठाणे हे जे भाग होते त्याच्या आसपासचा एरिया त्यांनी जिंकायला सुरुवात केली. इन 1739 ही लेड सेज टू द वसई फोर्ट. आणि वसईचा किल्ला जो होता त्याला त्यांनी वेढा दिला. द फोर्ट वॉज व्हेरी स्ट्रॉंग. द पोर्तुगीज हॅड अ पॉवरफुल आर्टिलरी. फोर्ट जो होता तो खूप मजबूत होता, तो हरवणं एवढं शक्य नव्हतं. आणि पोर्तुगीजांचा सुद्धा खूप पॉवरफुल म्हणजे खूप पॉवरफुल अशा तोफा होत्या त्यांच्याकडे. तोफगोळा वगैरे होता, म्हणजे खूप सैन्य पण होतं, प्लस आर्टिलरी पण, म्हणजे दारुगोळा, तोफगोळा म्हणतो ना आपण, त्या काळामध्ये तोफांचा युज केला जायचा, बॉम्बस्फोट केले जायचे. तर तशी पॉवरफुल आर्टिलरी सुद्धा खूप जास्त होती त्यांच्याकडे. इन स्पाइट ऑफ ऑल दिस, चिमाजी कंटिन्यूड द सेज विथ प्रिझर्वन्स अँड फोर्स द पोर्तुगीज टू सरेंडर. इन स्पाइट ऑफ ऑल दिस म्हणजे इतकं सगळं असताना सुद्धा चिमाजी कंटिन्यूड द सेज विथ प्रिझर्वन्स, म्हणजे चिमाजी आप्पा जे होते त्यांनी तो वेढा कंटिन्यू ठेवला, त्यांनी हार मानली नाही, चिकाटी ठेवली त्यांनी. प्रिझर्वन्स म्हणजे चिकाटीने तो वेढा कंटिन्यू केला, की आता मी हार मानतो आणि मी ह्यांच्या समोर हारणार आहे, आता मी जिंकू शकत नाही असं म्हणून त्यांनी धीर सोडला नाही, तर चिकाटीने त्यांनी तो वेढा तसाच कंटिन्यू केला आणि पोर्तुगीजांना शरण येण्यास भाग पाडले, सरेंडर होण्यासाठी भाग पाडले. म्हणजे पोर्तुगीज शरण आले त्यांना, चिमाजी अप्पांना. द फोर्ट ऑफ वसई अँड लार्ज पार्ट ऑफ पोर्तुगीज टेरिटरी पास्ड इन टू द हँड्स ऑफ मराठा. मग अशा प्रकारे पोर्तुगीजांचा जो पार्ट होता, वसई, ठाणे वगैरे कोकण भाग, तो आता बराचसा पोर्तुगीजांच्या ताब्यातला जो भाग होता तो आता मराठ्यांच्या ताब्यात आला होता. म्हणजे किती हळूहळू बघा, महाराष्ट्र तर त्यांनी आपल्या ताब्यात ठेवलाच होता, पण हळूहळू बुंदेलखंड, भोपाल, माळवा, त्याच्यानंतर पोर्तुगीज, हळूहळू सगळं त्यांनी कॅप्चर करायला सुरुवात केली होती मराठ्यांनी. द डेथ ऑफ बाजीराव. बाजीरावांचा मृत्यू. ओके, प्रद्युम. येस मॅम. रीड. बाजीरावाचा मृत्यू. इराणचा बादशाह नादिर शहा याने भारतावर स्वारी केली तेव्हा बाजीराव शाहू महाराजांच्या आज्ञेने मोठी फौज घेऊन उत्तरेला निघाला. तो बुऱ्हाणपुराला पोहोचला तोपर्यंत नादिर शहा दिल्लीतून प्रचंड संपत्ती लुटून मायदेशी परत गेला होता. एप्रिल 1740 मध्ये नर्मदा काठी रावेरखेडी येथे बाजीरावाचा मृत्यू झाला. बाजीराव हा एक उत्तम सेनानी होता. आपल्या पराक्रमाने त्याने उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले. त्याने मराठ्यांच्या सत्तेला अखिल भारतीय पातळीवरील एक प्रबळ सत्ता म्हणून स्थान मिळवून दिले. त्याच्या काळात शिंदे, होळकर, पवार, गायकवाड ही घराणी पुढे आली. ओके, लेसन संपलं आपलं. ओके, आणि आता शेवटी एवढे सगळे पराक्रम झाल्यानंतर बाजीरावांचा मृत्यू झाला. तर हा जो इराणचा एम्पेरर होता, म्हणजे इराणचा राजा होता नदीर शहा, त्याने भारतावरती आक्रमण केले. इन्व्हाडेड इंडिया म्हणजे त्याने भारतावरती स्वारी केली, आक्रमण केलं. फॉलोविंग द ऑर्डर ऑफ शाहू महाराज, बाजीराव सेट आउट फॉर द नॉर्थ विथ बिग आर्मी टू डिफेंड मुघल पॉवर. तर आता हा इराणी पॉवर आली होती, म्हणजे इराणचा सम्राट होता नदीर शहा, आणि त्याने इकडे भारतावरती स्वारी केली होती. मग ते शाहू महाराजांना समजलं. मग शाहू महाराजांनी काय केलं, बाजीरावांना
मुघलांची मदत करण्यासाठी पाठवलं. म्हणजे जेव्हा आपण कुणाची मदत करतो आणि तो प्रदेश जिंकतो तर तिथे आपलं वर्चस्व स्थापन होतं. म्हणजे आता मुघलांना मदत केली आणि बाजीराव जर जिंकले तर तो प्रदेश कुणाचा होतो? मराठ्यांचा होतो. सो बाजीराव सेट आउट फॉर नॉर्थ विथ बिग आर्मी टू डिफेंड मुघल पॉवर. बाय द टाइम ही रिच्ड बुरानपूर, नदीर शाह हॅड रिटर्न टू इराण विथ अन इनॉर्मस बुटी लुटेड फ्रॉम दिल्ली. मग ते बुराणपूर नावाच्या ठिकाणी पोहोचले. म्हणजे ते आता नॉर्थ साइडला जाणारच होते आणि ते अर्ध्या रस्त्यात पोहोचले. तोपर्यंत नदीर शहाने काय केलं? तो परत फिरला इराणमधून. त्याला लक्षात आलं की ह्या खूप मोठं सैन्य घेऊन बाजीराव येत आहेत आणि त्यांच्यापासून आपण हारणारच आहे, हे त्याच्या लक्षात आलं. मग ते हार मानून त्याने काय केलं? परत इराणकडे त्याने मोर्चा वळवला त्याच्या ठिकाणी तो जायला लागला. आणि जाताना त्याने काय केलं? खूप सगळे दिल्लीमधून खूप सगळी संपत्ती घेऊन तो पळाला. म्हणजे असं म्हणायचे बघा, आपला भारत हा खूप श्रीमंत देश होता आणि म्हणजे भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता. सोन्याचा धूर निघायचा म्हणजे काय? तर खूपच श्रीमंती होती आपल्या भारतामध्ये, खूप संपत्ती होती. महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये खूप जास्त संपत्ती होती. पण हे जे नंतर इंग्रज आले, इंग्रज किंवा हे जे पोर्तुगीज आणि हे मुघल जे आले, त्यांनी आपलं सगळं भारतामधून आपली संपत्ती लुटून नेली बऱ्यापैकी. In April 1740, Bajirao breathed his last at रावेरखेडी ऑन द बँक्स ऑफ नर्मदा. तर रावेरखेडी ह्या ठिकाणी नर्मदेच्या काठी बाजीरावांचा मृत्यू झाला. सेव्हन्टीन 1740 म्हणजे 20 इयर्स त्यांनी कामगिरी केली. त्यांची बर्थ डेट नाही दिलेली, पण ते अपॉइंट केलं होतं त्यांना 1720ला. 1720 टू 1740 पर्यंत ते लढत राहिले आपल्या महाराष्ट्रासाठी, मराठ्यांसाठी. आणि शेवटी त्यांचा मृत्यू झाला 1740 मध्ये, एप्रिल 1740. बाजीराव वॉज ग्रेट जनरल. बाजीराव एक खूप मोठे सेनानी होते, सैनिक होते. विथ हिज व्हॅलर ही इस्टॅब्लिश द मराठा सुप्रेमसी इन नॉर्थ. उत्तरेकडे त्यांनी मराठ्यांचं वर्चस्व स्थापन केलं त्यांच्या पराक्रमाने. व्हॅलर म्हणजे पराक्रम. ही इस्टॅब्लिश द मराठा सुप्रेमसी, म्हणजे सुप्रेमसी म्हणजे वर्चस्व, इस्टॅब्लिश म्हणजे स्थापन केलं. सो मराठ्यांचं वर्चस्व त्यांनी नॉर्थ साइडला म्हणजे उत्तरेकडे स्थापन केले. हे जे कोकण भाग होता पोर्तुगीजांचा, त्याच्यानंतर वरती मध्य प्रदेशामध्ये भोपाळ, बुंदेलखंड, इकडे सगळं आपलं वर्चस्व झालं. आता मराठा पॉवर ऍज अ फॉर्मिडेबल पॉवर इन द, ही जी आता मराठी सत्ता जी होती ती आता अजिंक्य अशी झाली होती. फॉर्मिडेबल म्हणजे कुणी सुद्धा त्यांना हरवू शकणार नाही अशी अजिंक्य सत्ता म्हणून पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध झाली होती मराठा पॉवर. इन हिज टाइम द शिंदे, होळकर, पवार, गायकवाड फॅमिलीज अटेंड प्रोमिनन्स. म्हणजे घराणी, ही जी शिंदे जसे पेशवा होते तसेच मग हळूहळू शिंदे, होळकर, पवार, गायकवाड ह्या फॅमिलीज हळूहळू अस्तित्वात आल्या. म्हणजे मराठ्यांचे जे पेशवा आणि ते होऊन गेले भोसले, म्हणजे हे शिवाजी महाराजांची भोसले फॅमिली होती. त्याच्यासोबत आता शिंदे, होळकर, पवार, गायकवाड हे सुद्धा आले आणि हळूहळू ते सुद्धा मराठा सरदार. नंतर मग ते मराठ्यांसाठी त्यांनी सुद्धा कामगिरी केली. मराठ्यांचा सत्ता विस्तार करण्यासाठी यांनी सुद्धा मदत केली हळूहळू शिंदे, होळकर वगैरे. अंडरस्टूड? लेसन समजलं का सगळ्यांना? एनीबडी हॅव अ डाऊट? No doubt. Okay, everybody is clever. Nobody have any doubt. Okay, students. So write the meaning. Chauthai and Sardeshmukhi. Balaji was from this town in Konkan.
नेक्स्ट येस, श्रीवर्धन. ही रूल्ड बुंदेलखंड. बुंदेलखंड खंडवरती कुणाचं राज्य होतं? छत्रसाल, करेक्ट. बाजीराव डाईड ऍट दिस प्लेस. आत्ताच पाहिलं आपण. रावेरखेडी, करेक्ट. ही डिफिटेड पोर्तुगीज. पोर्तुगीजांना कोणी हरवलं? आत्ताच लर्न केलं आपण. येस, चिमाजी अप्पा. बाजीरावांचे भाऊ चिमाजी अप्पा, करेक्ट. राईट अबाउट देम इन युअर ओन वर्ड्स. कान्होजी आंग्रे, द बॅटल ऑफ पालखेड. आता कान्होजी आंग्रेंविषयी लिहायचंय. आपण पाहिलं की कान्होजी आंग्रे ताराबाईंच्या बाजूनी होते, है ना, आणि ते चाल करून आले होते शाहू महाराजांवरती. राईट अ नोट ऑन कान्होजी आंग्रे. अंडरस्टूड? बिफोर चौथाई अँड सरदेशमुखी पार्ट. There was a note on Kanhoji Angre, the chief of Maratha Navy. You can find out answer there. Okay. The Battle of Palkhed. पालखेडची लढाई फर्स्टच आपण लर्न केली होती. निजाम्स डिफीट ऍट पालखेड. बाजीरावांची फर्स्ट लढाई, फर्स्ट बॅटल पालखेड. देन बालाजी विश्वनाथ यांच्यावरती नोट लिहायची अँड देन बाजीराव फर्स्ट. एक शॉर्ट नोट तुमच्या ओन वर्ड्स मध्ये, म्हणजे तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये लिहायची. ते एवढं सगळं लिहायची गरज नाहीये. तर जस्ट तुम्ही बालाजी हे जे बाजीराव होते ते कधी अपॉइंट झाले? बाजीराव फर्स्ट द पेशवा इन 1720, है ना, अपॉइंटेड इन 1720. देन ही एक्सपांडेड द मराठा एम्पायर ड्युरिंग द 20 इयर्स. त्याच्यानंतर त्यांनी माळव्याची लढाई जिंकली, बुंदेलखंड जिंकली, त्याच्यानंतर पालखेडची जिंकली, त्याच्यानंतर द बॅटल ऑफ भोपाल ते सुद्धा त्यांनी कॉन्क्वेअर केलं, म्हणजे जिंकलं. देन ही डिफीट पोर्तुगीज अँड देन रावेरखेडी येथे त्यांचा मृत्यू झाला. असं 5 to 6 लाईन्स मध्ये तुम्हाला नोट प्रिपेअर करायची. 2 सेपरेट मराठा स्टेट्स वेअर फॉर्म. 2 सेपरेट मराठा स्टेट फॉर्म झाले बिकॉज ताराबाईंचा सन जो होता शिवाजी 2 यांना सुद्धा ताराबाईंना तिथे छत्रपती करायचं होतं, सॉरी. आणि शाहू महाराज तर संभाजी महाराजांचे पुत्र होते. तर या दोघांमध्ये एक थोडस कन्फ्युजन होतं, छत्रपतींवरून आर्ग्युमेंट होते, वाद होते. त्याच्यामुळे इकडे साताऱ्यात शाहू महाराजांची सत्ता, शिवाजी 2. आजमशहा रिलीज छत्रपती शाहू महाराज फ्रॉम हिज कस्टडी. आजमशहाने का बरं सोडलं होतं छत्रपती शाहू महाराजांना? आपण पाहिलं होतं. त्यांना काय वाटत होतं की जेव्हा आपण आजमशाह बिलीव्ड दॅट इफ शाहू महाराज रिलीज देअर वुड बी अराइज अ कॉन्फ्लिक्ट बिटवीन हिम अँड महाराणी ताराबाई फॉर द गादी ऑफ मराठा छत्रपती. आजमशहाला हे चांगलं माहिती होतं की जेव्हा आपण शाहू महाराजांना सोडू तेव्हा त्या दोघांमध्ये वाद निर्माण होईल छत्रपतीच्या गादीसाठी, म्हणजे कॉन्फ्लिक्ट निर्माण होईल. त्याच्यामुळे त्यांनी शाहू महाराजांना रिलीज केलं. दिल्ली नीडेड द हेल्प फ्रॉम द मराठाज. दिल्लीला मराठ्यांची गरज का पडली? हे लास्ट मध्ये आहे, बॅटल ऑफ भोपाल मध्ये सापडेल तुम्हाला. अंडरस्टूड?
ओके. तर नेक्स्ट लेसन आहे राष्ट्ररक्षक मराठी, म्हणजेच प्रोटेक्टर्स ऑफ द नेशन. म्हणजेच प्रोटेक्टर म्हणजे काय, तर जे संरक्षण करतात, आपले सेफ गार्ड असतात. जसं सिक्युरिटी गार्ड असतात है ना, तसं संरक्षक म्हणजे आपलं प्रोटेक्शन करणारे, आपल्याला सुरक्षित ठेवणारे. तर द प्रोटेक्टर ऑफ द नेशन म्हणजे हे मराठा जे आहेत ते आता पूर्ण नेशनचे राष्ट्ररक्षक बनले होते. म्हणजे पूर्ण भारताचे ते प्रोटेक्टर्स बनले होते. जेव्हा जेव्हा भारतामध्ये प्रॉब्लेम येईल, जसं की छत्रसाल राजाला प्रॉब्लेम आला, तसं ज्या ज्या ठिकाणचे राजांना प्रॉब्लेम येईल त्या त्या वेळेला मराठ्यांना ते मराठ्यांची हेल्प घ्यायचे आणि मराठा तिथे त्यांना हेल्प करायचे आणि मग तिथे त्यांचं वर्चस्व निर्माण व्हायचं मराठ्यांचं. जसं बुंदेलखंडमध्ये छत्रसालांनी हेल्प मागितली बाजीरावांची, मग बाजीराव खूप मोठं सैन्य घेऊन तिथे गेले आणि मग तिथे त्यांचं वर्चस्व निर्माण झालं माळव्यामध्ये, बुंदेलखंडमध्ये. असं मग आता ते मराठा जे होते तर पूर्ण राष्ट्राचे ते प्रोटेक्टर्स बनले होते, रक्षक बनले होते. तर आता ते कसे बनले, म्हणजे या लेसन मध्ये आपण पाहिलं की सत्ता विस्तार कसा झाला, मराठ्यांचं एक्सपान्शन कसं झालं, म्हणजे मराठी पॉवरचा सत्ता विस्तार कसा झाला. आणि नंतर आता ते प्रोटेक्टर्स बनले होते पूर्ण राष्ट्राचे. तर ते राष्ट्राचे प्रोटेक्टर्स म्हणजे संरक्षक कसे बनले हे आपल्याला नेक्स्ट लेसन मध्ये पाहिजे. थोडस आपण सुरुवात करून ठेवूया. सॉरी, आय एम नॉट फीलिंग वेल. आफ्टर बाजीराव फर्स्ट, Shahu Maharaj appointed his son Balaji Bajirao alias Nana Saheb the Peshwa. आफ्टर बाजीराव फर्स्ट म्हणजे बाजीरावांची डेथ झाली रावेरखेडीमध्ये, त्याच्यानंतर शाहू महाराजांनी त्यांचा जो मुलगा होता बालाजी बाजीराव म्हणजेच नानासाहेब पेशवा यांना अपॉइंट केलं. म्हणजे त्यावेळेला वडिलांचे किंवा आजोबांचंच नाव परत ठेवलं जायचं मुलांना. तर बालाजी विश्वनाथ हे होते, त्याच्यानंतर त्यांचा मुलगा होता बाजीराव. आता बाजीरावांचा सन परत बालाजी, म्हणजेच आजोबांचं किंवा पंजोबांचं वडिलांचं नाव मुलांना दिलं जायचं. पुढच्या पिढीला तीच नावं वापरली जायची. आलियास म्हणजे त्यांचंच दुसरं नाव, उर्फ म्हणतो ना आपण मराठीमध्ये. म्हणजे काय तर बाजीरावांनाच नानासाहेब असंही म्हणत. जसं आपली 2 नावं असतात, घरातलं एक, स्कूलमधलं एक. तर तसं बालाजी बाजीराव असं त्यांचं नाव होतं, पण त्यांनाच मग नानासाहेब असं सगळेजण बोलवायचे. Following the invasion of Nadir Shah, there was instability in Delhi. तो नादिर शहाचं जेव्हा आक्रमण झालं त्याच्यानंतर दिल्लीमध्ये अस्थिरता निर्माण झाली होती. म्हणजे एखाद्या ठिकाणी आक्रमण झालं आणि आपला पराभव जर व्हायला लागला तर त्या राज्यामध्ये कसं होतं, अस्थिरतेचं वातावरण निर्माण होतं. म्हणजे तिथलं जे गव्हर्नमेंट असतं, सरकार जे असतं, तिथे जो राजा राज्य करत असतो त्याला तो गोंधळलेल्या अवस्थेत असतो. त्याला एकदम आता काय करावं सुचत नाही, की आता कसं म्हणजे राज्य चालवायचं, की आता हे राजाबरोबर युद्ध करून राज्य वाचवायचं, या सगळ्या गोंधळलेल्या अवस्थेत असतो राजा नेहमी. तर तसं दिल्लीच्या आक्रमणानंतर असा गोंधळलेल्या अवस्थेत होता. नदीर शहाच्या आक्रमणानंतर दिल्ली ही गोंधळलेल्या अवस्थेत होते. इन दिस सर्कमस्टन्सेस नानासाहेब ट्राईड टू स्टॅबिलाइज द मराठा रूल इन द नॉर्थ. मग अशा परिस्थितीमध्ये हे जे नानासाहेब पेशवे होते त्यांनी मराठ्यांची सत्ता नॉर्थ मध्ये आपली स्टॅबिलाइज केली, स्थिर केली. नॉर्थ मध्ये पॉवरफुल बनवली आपली सत्ता त्यांनी. अहमद शाह अब्दाली posed a challenge to the Marathas at पानिपत. पानिपत या ठिकाणी हा जो अहमद शाह अब्दाली जो आहे तो आता नवीन मुघल आला आणि त्याने आपल्यावरती चॅलेंज केलं, म्हणजेच आपल्यावरती आक्रमण केलं मराठ्यांवरती पानिपतमध्ये. वी शॅल लर्न अबाउट दिस डेव्हलपमेंट इन दिस चॅप्टर. आणि मग हे युद्ध कसं झालं पानिपतचं वगैरे हे आता आपल्याला याच्यामध्ये लर्न करायचंय.
कॉन्फ्लिक्ट विथ अफगाण, अफगाण्यांसोबत कसं आपला वादविवाद झाला, नॉर्थ मध्ये कशी सिच्युएशन होती. द मराठा स्टँडर्ड ऑन अटोक, अटोक नावाचं ठिकाण होतं, तिथे कशी लढाई झाली. सदाशिवराव भाऊ हे नानासाहेबांचे भाऊ होते, कझिन म्हणजे चुलत भाऊ होते, त्यांच्याविषयी लर्न करायचं. जसं बालाजी विश्वनाथ, बाजीराव पेशवे, त्याच्यानंतर आले नानासाहेब पेशवे, त्याच्यानंतर आले सदाशिवराव भाऊ आणि पानिपतची लढाई शेवट. नाही, पुढे पण आहे पेशवा मल्हारराव. हे सगळे पेशव्यांचे पुढची जनरेशन आहे, ती सगळी लर्न करायची आपल्याला नेक्स्ट लेसन मध्ये. ओके स्टुडंट, कॅन वी स्टॉप नाउ? प्लीज complete your homework, everyone. Bye everyone. बाय टीचर. बाय मॅम. Bye, ma'am.